आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन. लोकसुख बातमी. बंगळुरूहून रेल्वेने थेट पुण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लामिया अब्दुल अजीज पैदा, वय 27 वर्षे, राहणार पश्चिम कोला गासिया थाना अमतुली, जिल्हा बोडगुना, बुलिशाखाली, बांगलादेश असे या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्लामिया ही बांगलादेशाची नागरिक आहे. तिचे शिक्षण 8वी पर्यंत झाले आहे. बंगळुरूहून रेल्वेने ती मंगळवारी पुण्यात उतरली. त्यानंतर ती रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 6च्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टँड जवळ घुटमळत होती. तिला बांगला भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा येत नव्हती. रिक्षा स्टँड पाशी बराच वेळ थांबल्यामुळे तिची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. दामिनी पथकातील महिला तातडीने तेथे पोहोचल्या. त्यांनी मुस्लामिया हिच्याकडे चौकशी केली. तिला बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अधिक चौकशीत तिने आपण बांगलादेशातून कोलकाता येथे पोहोचलो. तेथे आपल्याला बनावट कागदपत्रे तयार करून देण्यात आली. तेथून आपण विमानाने बंगलोर येथे गेलो. पण तेथे बरेच दिवस काम मिळाले नाही. त्यामुळे पुण्यात काम मिळेल असे समजल्याने पुण्यात आलो असे सांगितले. भारतात प्रवेश करण्यासंबंधीच्या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील स्थानिक मुलकी अधिकाऱ्यांचे परवानगीशिवाय बांगलादेशातून भारताच्या सरहद्दीमध्ये प्रवेश केल्याने तिच्यावर बांगलादेशातील घुसखोर नागरिक असल्याची खात्री झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर तपास करीत आहेत.